दंडवत प्रणाम। कालच्या सत्रामध्ये आपण उत्तरार्ध लीळा क्रमांक 118 आणि 119 अशा क्रमांकाच्या लीळा श्रवण केल्या। आजच्या सत्रामध्ये उत्तरार्ध लीळा क्रमांक 120 आणि 121 अशा क्रमांकाच्या लीळा आपण श्रवण करणार आहोत। परमप्रीती महानुभाव दर्शन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्री सर्वज्ञ धर्मयोग प्रतिष्ठान संस्था महानुभाव आश्रम वाळकी अहिल्यानगर यांच्या माध्यमातून आपण ही पोथी श्रवण करत आहोत। पोथी श्रवण करत असताना अंतकरणापासून मनोभावनेपासून यथोचित प्रकारे श्रवण कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून आपल्या पोथी प्रवचनाला या ठिकाणी आपण सुरुवात करूयात। तर आपल्या पोथी प्रवचनाला या ठिकाणी आपण सुरुवात करूयात। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। तया नमन माझे गुरुपदा जेने दाखविले असे आनंदकंदा तोपकार मज न फिटे कदा देवा परमानंदा तूच फेडी देवा परमानंदा तूच फेडी। श्री दत्तात्रेय महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। उत्तरार्ध लीळा क्रमांक 120 क्रमांकाची लीळा आपण आजच्या या सत्रामध्ये श्रवण करत आहोत। तर आपल्या सत्राला सुरुवात करूयात। दंडवत हो अग्निकुंडी श्री करू दर्शन। अग्निकुंडामध्ये श्रीकरांचं उपासनीयांना दर्शन झालेलं आहे। कशा पद्धतीने श्रीकरांचं दर्शन झालं हे सविस्तरपणे या ठिकाणी आपण लीळेमध्ये पाहूयात। पाठकाचे भावे उपासनीय। पाठकाचे मेहुणे हे उपासनीय आहेत। तेही हवना लागुने खिरी करविली। त्यांच्या घरामध्ये पत्नीला त्यांनी सांगितलं की हवनासाठी खीर तयार करा। अन्य सांप्रदायिक पुराणिक ग्रंथांमध्ये यज्ञयागाद्वारे हवनाद्वारे त्या ठिकाणी त्या देवतेला नैवेद्य त्या हवनाद्वारे खाऊ घालण्याचा एक नियम आहे आणि म्हणून त्या हवनामध्ये तशा प्रकारचे अन्नाचे पदार्थ आहुती देत असतात। त्याप्रमाणे हे उपासनीय आपल्या घरामध्ये हवन करायचे आणि त्यामध्ये अशा प्रकारचे पदार्थ हवनामध्ये घालायचे, आहुती द्यायची। मग त्यांनी आपल्या घरामध्ये आपल्या पत्नीकरवी सांगितलं की आज हवना करता खीर करा आणि करून घेतली। मग आपण गंगे स्नाना निघाले आणि स्वतः गंगेकडे जावं, स्नान करून यावं याकरता गंगेकडे निघाले असताना ब्राह्मणी ते म्हणितले। त्यांच्या पत्नीला ते म्हणतात पाठा येईल तरी तू घालसी हो। म्हणजे पाठक जे तुझे भाऊ आहेत पाठक ती येतील, जर आले तर तू त्यांना जेवायला घालशील मर का असं सांगतात। ना घाली न कैसी। त्यांची पत्नी म्हणते मी काही त्यांना पाठकाला जेवायला घालणार नाही किंवा देणार नाही। मी कशी काय देणार बरं? हवना करता हे नैवेद्य तयार केलेला आहे, हे पदार्थ तयार केलेला आहे, खीर तयार केलेली आहे, मी त्यांना कशी काय देईन असं त्यांची पत्नी सुद्धा प्रत्युत्तर उपासनीयांना देते। तब पाठक आले आणि मग उपासनीय गेले स्नान करण्याकरता आणि पाठक आले। तेही म्हणितले ये रे बाये नावेक जेवी। लगेच साहजिक आहे आता भाऊ घरामध्ये आल्यानंतर म्हणतात
की माहेरचं कुत्र जरी आलं तरी प्रिय असतं, त्याप्रमाणे आता भाऊ आलेले आहेत पाठक. मग ती उपासनीयांची पत्नी पाठकांची बहीण म्हणते, ये रे बाबा ये, लवकर ये. उपासनीय स्नान करण्याकरता गेलेले आहेत नदीवरती, तोपर्यंत पटदिश लवकर थोडंसं जेवून घे. तेही तळीये खिरी उपसली होती, तेथ बैसले जेविले निघाले. आणि मग ज्या ठिकाणी खीर तयार केलेली होती एका मातीच्या भांड्यामध्ये, ती खीर गार होण्याकरता त्या ठिकाणी काढून ठेवलेली आहे. आणि त्याच ठिकाणी बसून पाठक जेवले आणि जेवण करून लगेच पाठक निघाले. निघाल्याच्या नंतर दारवंठ्यामध्येच त्यांना तव उपासने दारवंटा भेटले. दारवंठ्यामध्ये दोघांची भेट झाली, परंतु कुणी एकूण एकाला दोघंही बोलले नाहीत. म्हणजे त्यांचं थोडक्यामध्ये जमत नसावं याकरता ते बोलत नसावेत, आणि म्हणून तर ते बोलले नाहीत असं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. नाही तर चरित्रकाराने सांगितलं असतं की तिथे काहीतरी संवाद झाला नाही. त्यांची दोघांची दारवंठ्यामध्ये भेट झाली. पाठक निघून गेले आणि उपासनीय आतमध्ये आले. आतमध्ये येऊन आपल्या पत्नीला म्हणतात, पाठा आला होता की पाठक आले होते ना, असं विचारतात. आला होता. त्यांची पत्नी सुद्धा सांगते, हो आला होता ना. काही घालीसी ना की, काही जेवायला घातलं का त्याला. नामा तया ते तीन नामा. आणि मग ते काय म्हणते पत्नी, उपासनी म्हणतात, काही जेवायला घातलं का, काही दिलं नाही ना जेवायला. ती म्हणते, नाही मी काही नाही देणार. मी कशी काय देणार बरं, मी तुम्हाला सांगितलं होतं ना मी काही देणार नाही. इकडे तर हिने जीव घालून वाट लावलं. मग उपासनीला त्यांची पत्नी असं सांगते, आणि सांगितल्याच्या नंतर काही घालसी ना की नामात. पत्नी म्हणते, मी काही जेवायला काही दिलं नाही. तया ते तिन्ही कुंडे. तया ते म्हणजे त्यांच्या घरामध्ये आहुती देण्याकरता, हवन करण्याकरता 3 कुंड होते. कुणाच्या, उपासनीयांच्या घरामध्ये. एक कुंड उघडिले, आता स्नान करून आले होते, आहुती देण्याकरता तिकडे अन्न पदार्थ तयार केलेला आहे, खीर वगैरे. आणि मग स्नान करून आल्याच्या नंतर त्यांनी एक कुंड उघडलं. आहुती घालू बैसले तव कुंडांतू बरवा गोरू श्री करू निघाला. आणि मग कुंड उघडल्याच्या नंतर आहुती घालणार आता त्याच्यामध्ये. तितक्यामध्ये त्या कुंडामध्ये त्यांना एक गोरा श्रीकर त्या ठिकाणी दिसला, म्हणजे हात दिसला. त्या कुंडामध्ये तो श्रीकर निघालेला आहे, दिसलेला आहे. आहुतीने देतीची. त्या श्रीकराला पाहिलं आणि पाहताच क्षणी त्यांनी आहुती देण्याचं थांबवलं. आहुती काही देतच नव्हते. ते कुंड झाकिले. त्यांनी मग ते श्रीकर दिसल्यामुळे ते कुंड परत झाकून टाकलं. दुसरे काढिले. दुसरं कुंड उघडलं. त्यांच्या घरामध्ये 3 कुंड तर होतेच. दुसरं कुंड उघडलं. तव तेथही तेची देखिले. त्या ठिकाणी सुद्धा तशाच प्रकारचा श्रीकर त्यांना दिसला. ऐसा तीही कुंडी श्री करू निघाला. मग तिसरं कुंड उघडलं. तिसऱ्या कुंडामध्येही गोरा घोमटा असा श्रीकर त्यांना त्या कुंडामध्ये दिसू लागला. पण आहुती यांनी काही त्या 3ही कुंडामध्ये दिली नाही. तीही कुंडे झाकिली उपवासू केलं. 3ही कुंडांना झाकून टाकलं आणि त्या दिवशी त्यांनी उपवास धरला. ब्रह्मनिसी कोपले. पत्नीला रागावले. का रागावले. पापिनी हे तुआ तयासी घातले असेल म्हणून ऐसे अरिष्ट उठिले. पापिनी अगं तू त्या पाठकाला जीव घातला असावं, खाऊ घातला असावं, आणि म्हणून तर मला अशा प्रकारचं कुंडामध्ये अरिष्ट उठलेला आहे, अशा प्रकारचा अरिष्ट माझ्यावरती आलेला आहे.
आज माझा यज्ञयाग बंद झाला, आज माझी आहुती देणं बंद झालं, मी आहुती देऊ शकलो नाही, त्याच्यामध्ये मला श्रीकर दिसू लागलेला आहे तिन्ही कुंडामध्ये, याच्यामुळेच असला अरिष्ट मला दिसलेला आहे आणि तू नक्कीच त्याला जीव घातला असावं, असं पत्नीला रागावतात उपासनी. मग येरी दिसी गोसावियाचिया दर्शनाले, आणि मग दुसऱ्या दिवशी उठले, स्नान वगैरे केलं आणि मग स्वामींच्या दर्शनाला आले उपासनी. दंडवत केले श्रीचरणा लागले, स्वामींजवळ आले, साष्टांग दंडवत घातले, स्वामींच्या श्रीचरणावरती नतमस्तक झाले आणि मग गोसावियाचे दर्शन झाले, स्वामींचं दर्शन झालं. गोसाविया जवळी बैसले, अशा पद्धतीने त्यांचं स्वामींचं दर्शन त्यांनी घेतलं आणि स्वामींच्या जवळ विनत कंदर होऊन बसले, एकदम जवळच बसले. गोसावियाच्या श्रीकराकडे पाहो लागले आणि बसल्या बसल्या स्वामींचे जे श्रीकर आहेत त्या श्रीकरांकडे पाहू लागलेले आहेत. स्वामींची 32 लक्षणे मूर्त, चांपे गौरवर्ण मूर्त, गोरी गोमुटी ती मूर्त, आणि त्या मूर्तीकडे न पाहता त्या स्वामींच्या श्रीकराकडे पाहतात. का पाहतात याचं कारण असं आहे की त्यांना स्वामींचाच श्रीकर त्या कुंडामध्ये दिसलेला आहे आणि म्हणून ते स्वामींच्या श्रीकराकडे पाहू लागलेले आहेत. शेम टू शेम जसे स्वामींचे श्रीकर तसाच श्रीकर त्या कुंडामध्ये दिसलेला आहे आणि म्हणून स्वामींच्या श्रीकराकडे ते न्याहाळू न्याहाळू पाहू लागले. सर्वज्ञ म्हणितले ऐसे काही पाहतासी जे, स्वामी म्हणतात उपासनीयांना की असं काय पाहतात आमच्याकडे तुम्ही. जी जी या श्रीकरा सारिका श्रीकरू माझे कुंडी निघाला. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंत विचारतात की तुम्ही असं न्याहाळून का पाहतात आमच्या हाताकडे. असं विचारल्याच्या नंतर त्या ठिकाणी उपासनीय प्रत्युत्तर देतात की जीजी तुमचा जो श्रीकर आहे ना, या श्रीकरासारखाच श्रीकर माझ्या कालकुंडामध्ये निघाला होता. सर्वज्ञ म्हणितले आहुती दिली, स्वामी म्हणतात मग आहुती दिली का तुम्ही. असं स्वामी त्या ठिकाणी उपासनीयांना विचारतात. श्रीकर दिसल्यानंतर आहुती दिली का असं विचारतात. नाजी, उपासनीय सांगतात नाही देवा मी काही दिली नाही. तिन्ही कुंड उघडले, तिन्ही कुंडामध्ये मला श्रीकर दिसले, मी तिन्ही कुंडामध्ये आहुती दिली नाही. देऊनी पाहते ती का, स्वामी म्हणतात देऊन पाहायला पाहिजे होतं. देऊन पाहिलं असतं तर काहीतरी वेगळ्या आगळ्या प्रकारचं तुम्हाला त्या ठिकाणी गोमट प्राप्त झालं असतं, वेगळं आगळं काहीतरी दिसलं असतं असं स्वामी सांगतात. देऊनी पाहता ती का म्हणजे देऊन पाहायला पाहिजे होतं. नाजी माझे अग्निमुखीची व्हावे, स्वामींना प्रत्युत्तर देतात उपासनी. ते म्हणतात नाजी माझे अग्निमुखीची व्हावे म्हणजे अग्निमुखामध्ये अशा प्रकारची आहुती अन्नाची देतात आणि ते माझा नियम आहे, मला अग्निमुखामध्येच ते आहुती द्यावी लागते असं स्वामींना प्रत्युत्तर उपासनी देतात. गोसावी उगेची राहिले अंक, आणि स्वामी उगच राहिले गपचीप, काहीच बोलले नाही पुढे. स्वामींनी तिथे एक वेगळ्या प्रकारचा चमत्कार असा त्या ठिकाणी दाखवलेला आहे. असं आपल्याला या लीळेतून पाहावयास मिळतं. श्रीकर स्वामींचा दिसला, त्या ठिकाणी आहुती दिली असती तर काहीतरी वेगळ्या आगळ्या प्रकारचं त्यांना गुमट प्राप्त झालं असतं असंही म्हणायला वावगं ठरणार नाही. आणि म्हणून ही लीळा या ठिकाणी संपते. पुढील लीळा आपण पाहूयात.